नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अमेरिकेच्या शिक्षण विभागानं सांगितलंय की विविधता, समानता आणि समावेशन कार्यक्रम बंद करण्याच्या व्हाईट हाऊसच्या मागण्यांविरुद्ध लढण्याच्या निर्णयामुळे हार्वर्ड विद्यापीठाला सुमारे $2.3 अब्ज संघीय निधी गोठवण्यात येत असून हार्वर्ड विद्यापीठानं जाहीर केले की ते ट्रम्प प्रशासनाच्या मागण्यांच्या यादीचं पालन करणार नाहीत, कारण त्यांच्या यहुदी विरोधी मोहिमेचा भाग म्हणून, ज्यामुळे जवळजवळ $9 अब्ज निधी धोक्यात येऊ शकतो. मलेशियाचे माजी पंतप्रधान अब्दुल्ला अहमद बदावी एक मध्यम मार्गी ज्यांनी देशाच्या राजकीय स्वातंत्र्याचा विस्तार केलाय, परंतु निष्क्रिय नेतृत्वासाठी त्यांच्यावर टीका झाली आहे. त्यांचं हृदयविकारानं निधन झालं असून ते 85 वर्षाचे होते. एका संघीय न्यायाधीशानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला व्हेनेझुएला, क्युबा, निकाराग्वा आणि हैती येथील लाखो स्थलांतरितांचा कायदेशीर दर्जा त्वरित रद्द करण्यापासून रोखले. बोस्टनमधील जिल्हा न्यायाधीश इंदिरा तलवानी यांनी दिलेला निर्णय हा ट्रम्प यांच्या मोठ्या प्रमाणात हद्दपारी करण्याच्या, विशेषतः लॅटिन अमेरिकन लोकांना लक्ष्य करण्याच्या जलद प्रयत्नांविरुद्धचा नवीनतम आदेश आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तेहरान अणु प्रकल्पाबाबतच्या चर्चेची दुसरी फेरी रोममध्ये होण्याची शक्यता आहे. इटलीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनिओ ताजानी यांनी ही बैठक रोममध्ये आयोजित करण्यास रोम तयार असल्याचं काल जाहीर केलंय. राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं निवडलेल्या QNU लॅब्स या स्टार्टअपने जागतिक #क्वांटम डे निमित्त जगातील पहिल्या क्वांटम प्लॅटफॉर्म Q-शील्डचे उद्घाटन केलंय. ईशान्येकडील हार्बिन शहरातील चीनी पोलिसांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेवर फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशियाई हिवाळी खेळांदरम्यान प्रगत सायबर हल्ले सुरू केल्याचा आरोप केला असून ज्यामध्ये आवश्यक उद्योगांना लक्ष्य केलं गेलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात तंत्रज्ञानावर बंधने केवळ तात्पुरती असतील असा इशारा दिल्यानंतर सरकारी दाखल्यांमध्ये असे आढळून आलंय की अमेरिकेने औषधे आणि सेमीकंडक्टर आयातींवर संभाव्य शुल्क लादण्याचे दार उघडलंय. व्हाईट हाऊसच्या व्यवस्थापन आणि बजेट कार्यालयानं परराष्ट्र विभागाचे बजेट जवळजवळ 50% कमी करण्याचा, अनेक परदेशी राजनैतिक मोहिमा बंद करण्याचा, राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा आणि संयुक्त राष्ट्रांसह त्यांच्या अनेक एजन्सी आणि नाटो मुख्यालयांसह जवळजवळ सर्व आंतरराष्ट्रीय संस्थांना निधी बंद करण्याचा प्रस्ताव ठेवलाय, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे सुचवले की ते वाहन उद्योगाला त्यांच्या पुरवठा साखळी समायोजित करण्यासाठी वेळ देण्यापूर्वी यापूर्वी त्यांनी लादलेल्या शुल्कातून तात्पुरती सूट देऊ शकतात. काही कार कंपन्यांना मदत करण्यासाठी मी काहीतरी शोधतोय, असे ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये जमलेल्या पत्रकारांना सांगितले. इस्रायली लष्करानं सांगितलंय की येमेनमधून एक क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं आणि ते कदाचित रोखण्यात आलं असावं. येमेनच्या हुती बंडखोरांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच इस्रायलमधील अनेक भागात काही वेळापूर्वी वाजलेल्या सायरननंतर आढावा घेतल्यानंतर येमेनमधून एक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचं निष्पन्न झालंय, असं लष्करानं म्हटलंय. केंद्र सरकार देशातील न्याय प्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय न्याय वैद्यक शिखर परिषदेत ते काल बोलत होते. सरकार कालबद्ध रीतीनं योग्य न्याय देण्याच्या दिशेने प्रयत्नरत असल्याचं शहा म्हणाले. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज केरळमधील मुनंबम येथे असून वक्फ सुधारित कायद्यामुळे मुनंबममधील भूसुरक्षा समितीनं उपोषण मागे घेतलंय, ज्यामुळे शेकडो एकर जमिनीवरील वक्फचा दावा हटवलाय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश BR गवई यांनी सांगितले की भारतीय संविधान वेळेच्या कसोटीस नेहमीच खरे उतरले. यामुळे देश मजबूत, स्थिर आणि एकजूट राहिलाय. देशाने अनेक बाह्य दबाव आणि आंतरिक अस्थिरतेला तोंड दिलं असलं तरी तो एकजूट आणि सुदृढ राहिलाय, असंही ते म्हणाले. ज्येष्ठ कन्नड विनोदी अभिनेते बँक जनार्दन यांचं 14 एप्रिल रोजी बेंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झालंय. वयाच्या आजारामुळे निधन झालेले अभिनेते 75 वर्षाचे होते. टेलिव्हिजनमध्ये महत्त्वपूर्ण काम करणारे बँक जनार्दन यांनी पापा पांडू, मंगळ्य, जोकाली आणि रोबो फॅमिली यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं असून 1985 मध्ये KL स्वामी दिग्दर्शित पितामह या चित्रपटातून त्यांनी चित्रसृष्टीत पदार्पण केलंय.
अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरानं कांस्य पदक पटकावले. पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात धीरजने आंद्रेस टोमिनो मेडिएलच्या 6-4 असा पराभव केला. या स्पर्धेतलं धीरजचं हे दुसरं पदक आहे. या विजयासह धनुर्विद्या स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य अशा एकंदर 4 पदकांसह भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर राहिलाय. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.